इथे मी ग्लास पेन्सिलच्या साहाय्याने पान काढून घेतलेलं आहे. सुईमध्ये सिल्कचा धागा वळून घेतलेला आहे. पानाच्या टोकाच्या पुढे साईडला जागा ठेवून बॅक साईडनं सुई पुढे काढून घेतलेली आहे. इथे मी थोडी पानाच्या पुढे जागा सोडलेली आहे. पानाच्या टोकाजवळ जाऊन सुई खाली टाकून घ्यायची आहे. आता इथे मी पानाच्या डाव्या साईडला सुई काढून घेतलेली आहे. सुई आपल्याला उजव्या साईडला खाली टाकून घ्यायची आहे. सुई खाली खेचताना धागा आपल्याला हातामध्ये पकडून ठेवायचा आहे. आता खाली टाकलेली सुई आपल्याला आपण जो पहिला टाका दिलेला होता त्या टाक्याच्या खालच्या बाजूला सुई काढून घ्यायची आहे आणि धाग्याच्या मधोमध आपल्याला ही सुई ओढून घ्यायची आहे. धागा ओढून झाला की आपल्याला इथे एक स्टिच द्यायचे आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला हे पान टाक्याने कंप्लीट करायचे आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघितला की लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने हे स्टिच दिले गेलेले आहे. धागा ओढताना आपल्याला सावकाश धागा खेचून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण स्टिच देतो तेव्हा धागा आपल्याला बोटामध्ये व्यवस्थित पकडून ठेवायचा आहे, म्हणजे गुंता होत नाही. इथे बघा, माझ्याकडून इथे गुंता झालेला आहे. मी खालून व्यवस्थित धागा ओढून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं मी इथे पान कंप्लीट केलेलं आहे आणि आता इथे मी एंड लॉक देत आहे. तुम्ही इथे साइडनं कट पाईप किंवा बीड्स ची आउटलाईन देऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.